नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जात आहे आमच्या पांडवाच्या धोंडीवरती. आम्ही 4 जण आहेत. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हे 2 जण आज दाखव रे. आणि हा एक आमचा मोरक्या बघा कसा चालताय बघा. या बघा का सांगत होता 2 बैल घे आणखी घेऊन जा. काय घ्यायचं बिजी होता तेव्हा. मग तिथे 3 होती घरा. रोज 2 भेटत 2 पण मजा यायची ना तेव्हा. चान्स हे वाट करत चल रे. काय बोलते राहणार वाट करत चल. परत येवता झाला तर बघा आमचा काय म्हणताय मोरक्या. वाटेला झाला भुगा. कधी पण जाताना डोंगरावरती असा दांडका असलेला सोबत बारा, खास करून पावसाळ्यात. दांडका तुझ्या मारला पाटणा तेवढा आहे ना. ठीक आहे. हा बघ अडकली टी शर्ट गेली. दोघजण येतात. बघा वरती जात आहे. वाट एकदम राहिलेल्याच नाहीत पहिल्यासारख्या. एकदम खराब झाल्यात वाटा. आपल्याला आता वाट दाखवत आहे. एका बऱ्याचशा वाटा माहिती आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो आहे. हां, जाणकार व्यक्ती आमच्यातली. गेला वरनं सर्वे चालू कवा नाही तर माझी लेंगावर होतील. तर आपल्याला जायचं आहे आता. हे बघा समोर जायचं आहे. तिथं तिथं जायचं आहे. झाड दिसत आहे आंब्याचा, तिथं जायचं आहे. चला आपला मोरक्या आता दाखवत आहे. आपल्या दाखवलं वाट खाणे जायचं आहे ते. चला येवा. तर बघा वाट काढत आता जावं लागतं आहे. पहिली कसं बैल असायचं त्याच्यामुळं जरा वाट असायची इथं. हे बघा फक्त एकाच्याच हातात दांडका आहे. एकाच्या जबाबदारीवर आता जायचं आहे वर. धरूक नाही सांगितलंच म्हणून हात ठेवत. हात ठेवला असता. मी ठेवलंय हात. त्याचा हात टाकून येणार होत. पडू आता काय सावकाशे. काय घामटा म्हणजे पाटणा शर्ट वाला झालाय. पूर्ण वाला झालायस तू.
रॉंग साईडने आणलंच वाटतं. ही लयच घाटी आहे. काय वाट काय नाही बघ तुझे सावकाश. काय फायनली आपण पोहोचलो आहोत. काय रे साहिल, कसं वाटतं? सी दिस व्ह्यू. वर येईपर्यंत ना काय सांगू आता, वाट म्हणजे हे खालती आमची नडगिरा म्हणजे ही खालती वाडी आहे. थोडं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला इथून, पण जे आहे त्यात ॲडजस्ट करा जरा. हे बघा प्रोफेशनल व्लॉगर. इथे पुढं पांडवाची धोंड आहे. तेच ते 5 पांडव आणि पांडवाची धोंड एकच. महाभारत कुठल्या काळात ते. चल कसं वाटतं इथे येऊन? मस्त वाटतं इकडं. खाली जे वातावरण आहे ना त्याच्यापेक्षा वरचं वातावरण एक नंबर. पण वर येईपर्यंत वाट लागलेली आहे, पूर्ण वाट. तरी आमची मंडळी आली नाही अजून. हा जो माणूस आहे हा आपला कोकणातला, सगळं माहिती आहे त्याला. म्हणजे A to Z. हा वाटा बिटा कुठल्या झाडीचा कुठली वाटा आहे. ए काहीतरी बोलू नको रे, फालतूगिरी नको रे. हा असं काय करायला आहे? कोल्हापुरात गेला. कोकणातलं डायरेक्ट कोल्हापुरात. ते म्हणते काय माहिती आहे, त्याची नक्की कोकणातल्या की वर घाटावरचं आहे. नाही आम्ही जास्त करून आम्ही कोकणातलंच आहे. आम्ही कुठे जातो ना. हा मग तिकडं अरे जरा पातळ. काय रे, खाय चालला? आता रे तिकडं फिरू, जरा फिरू. येतं तुम्ही आमच्या मागणं. तर आमच्या मागणं दाखवतो जमीन. अंडाव काढून तर थोड्या वेळात आपल्याला ओंकार करले पांडवाच्या धोंडीचा जो इतिहास सांगणार आहेत तो आपण बघूया. काय सांगतात, काय तुम्हाला काय माहिती आहे पांडवाच्या धोंडीबद्दल? पांडवाची दोन तिकडे आहे, मागे मागे आहे ते आपण नंतर जातो. पण आधी आपण इकडे जातो. वारगावची हा तिथे गावात वारगाव आणि शिडावणा गावात दिसतात. एक्सप्लोर करूया. तर पावसातनं बघूया तिकडचा व्ह्यू. वाढला त्यांचा माणूस सेफ्टी महत्वाची. आता काय आपण काय मारू शकत नाही. आळंबीचं दिवस गेलं, कोण बोलला की आता आळंबी चालू होईल. झाले चालू. पण कुठं भेटत तर नाही आपल्याला. अरे
मार ना एक 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 दोन सात. पांडवकानी विहीर पण आहे ना खाली. ती पांडवकालीन विहीर खय आहे ना ती तुमका दाखवू दे. म्हणून केलं तर आम्ही प्रॉपर मालवणी नाही आहे आमच्याकडं बोलतो आम्ही. हा मिक्स मिक्स एकदम दोन्ही मिक्स आहे. कुठं तिथं जाऊया. ते बघा थंय तुम्ही बघतलच ते 3 टॉवर आहेत. थंय अधिष्ठी माता मंदिर आहे. 3 टॉवर आपले झाले धुरकट. हे गार्डन में मत घूम. एक प्रकारची ट्रेकिंगच झाली आमची इथं. ठीक आहे ती बघ. खालती आहे विहीर. बावडी दाखवली झूम कर पण जास्त दिसणार नाही झूम करून नाही दिसणार. दिसणार नाही जास्त. या वारगावातली मांडवकर वाडी होय ना रे. मांडवकर वाडी ना धावडेवाडी सॉरी. आणि इकडं शिडावणा. तुमका सांगतो झाला तर आता पहिल्यासारखी ढोरा राहिली नाही. त्यामुळं रान एवढा वाढलाय ना की फक्त वाडीत बघू गेलास ना तर फक्त एक दोन कोणाकडे तरी ढोरा दिसतील बाकी कोणाकडे दिसणार नाही. आता ट्रॅक्टर आला त्याच्यामुळं बैल काय आता पूर्ण कोण सगळे विकूनच टाकतात. कोणाकडे बैल असे कोणाकडे बरोबर. नाही तर तुम्ही बघितलंच असशाल आम्ही आता कसा आला होत्या. वाटा पण भरपूर झालेला आहे. बैल पहिले होते तेव्हा एवढा रान नसायचा. इकडे सगळीकडे बैल असायचे. आता खरा म्हणजे गावात माणसाच राहिली नाही. आम्ही पहिला इकडे बैल घेऊन यायचो आम्ही इकडे खाली. आम्ही जरा याच्यापेक्षा जरा लहान होतो. परत हे आमचे बसलेत ते आमचं घेऊन आलेलं हे आमच्या आधीपासून इकडे यायचं. तर आता आपण जाऊया. आपल्या जे सांगणार आहे इथलं काय काय आहे ते इतिहास. नमस्कार मित्रांनो. आज आपण पांडवाच्या धोंडीवरती आलो. पांडवाची धोंड म्हणजे महाभारताचे 5 व्यक्ती 5 पांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू याचे 5 पुत्र होते. जसं की अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर आणि भीम. तो त्यांचा पण होता की तिकडे मंदिर बांधायचं होतं एका रात्री. पण ते काही शक्य झालं नाही. तुम्हाला मी मंदिर दाखवू थोड्या वेळाने. पण आपण इकडे पाहू शकता त्यांनी जाता जाता हे हाताच्या पंजाचा ठसा इथे उमटवून गेले. तुम्ही ते पाहू शकता इकडे. हा बघा हा शेप आहे हाताचा पूर्ण. ही 5 बोट आहेत. हाताचा तळव आहे. सो ते जाता जाता इथे हे करून गेले. आणि आता आपण इकडे पाहूया मंदिराचा शेप जो एका रात्री ते बांधत होतो. तर आता आपण इकडे पांडवाच्या धोंडीवर आलो. सो 5 पांडव जे होते त्यांचा एक पण होता की कोंबडा आरवायच्या आत त्यांना हे मंदिर बांधायचं होतं एका रात्रीत. पण ते काही शक्य झालं नाही. त्यांनी हा असा आपण पाहू शकता तरी बेस आहे इकडे वरती ते करत होते असे बांधत होते. त्यांचं काय पण एका रात्री होऊ शकला नाही. म्हणून आपण पाहू शकतो की दगडी मोठ्या आजूबाजूला पसरलेले आहेत. आपण तिकडे मगाशी बघितला तो पांडवकालीन हात होता त्याची 5 बोट होती. असा थोडक्यात इतिहास आहे. आणि आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आमच्या वाडीत असा एक इतिहास काहीतरी लाभला. ती वाडी तिथे खाली आहे. आणि इकडे पण एक मंदिर आहे ब्राह्मण मंदिर आहे. 24 वर्षाचे 12 महिने पाणी असते. ते पण आपण बघू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण आता खूप छान आहे. बघूया जर शक्य झालं तर तुम्हाला दाखवेल साहिल. साहिलच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे.
आणि हा बघा, हा पण एक ब्लॉगर आहे. हा बघा इंस्टावरती लाईव्ह आहे. खरं म्हणायचं गेलं तर हा आपल्याकडे, हा बघा, हा आमचा मेन सूत्रधार आहे. हे ना आमका सगळीकडे वरती घेऊन आलेला आहे आणि हाच सगळा आमका दाखवता सगळा एकदम, म्हणजे प्रॉपर अशी माहिती देणारा गायडन्स म्हणजे हा आमचा आहे. मी साहिलच्या चॅनलवर पहिल्यांदाच बोलतोय, कारण साहिल मी पुण्याला असतो आणि तिकडे आलो. साहिलचं कोकणी माणूस हे युट्यूब चॅनल आहे आणि तो इंस्टावरती पण आहे. त्यांचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांनी लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. भावाला सपोर्ट पण मी जाणून घेतलेला आहे सगळं आता आमच्या दादाने, म्हणजे आपल्या जीजीने सगळं सांगितलेलं आहे, इथला सगळा इतिहास वगैरे काय आहे ते. आणि मी न्यू ब्लॉगर आहे त्याच्यामुळे जरा सपोर्ट राहून देत. आणि हा पण एक नवीनच ब्लॉगर आहे एकदम. कोण पण बघतो आता सगळा तुमका दाखवलेलाच आहे आता सगळं एकदम. तर आता आम्ही आता घरात जातो. चला मंडळी, आता आम्ही तुमका सगळा दाखवलेला आहे. आपला इतिहास काय होता पांडवाच्या धोंडीचा, तो आपल्या दादाने सांगितलेला आहे. आता आपण येताना तिकडून आलो होतो, आता जाताना या दुसऱ्या वाटेने झालं. चला. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. अजून व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला. काय